एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत खानदेशातली वरणबट्टीची रेसिपी, जे मी पहिल्यांदाच करत आहे आणि त्यातल्या त्यात मी पहिल्यांदा खाणार सुद्धा आहे। आयुष्यात मी कधीच वरणबट्टी बघितली सुद्धा नाही आणि बनवली सुद्धा नाही। सो चला आज मस्तपैकी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। सो ही रेसिपी माझी नाही आहे, सो मी एक दोन व्हिडिओ बघितले, त्यानंतर मी ही रेसिपी जी आहे ती बनवत आहे। बरेच दिवसापासून वरणबट्टी खाण्याची खूपच इच्छा होती। बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की खानदेशामधलं हे फेमस म्हणजे फूड जे आहे ना ते आहे। तसं तर मी विदर्भातली आहे। आमच्या विदर्भामध्ये आलू वांग्याची भाजी आणि दह्याची कढी खूप जास्त फेमस असतं, त्यामुळे डाळबट्टी आमच्या विदर्भामध्ये तरी बनत नसते। तर चला असो मस्त असं झणझणीत आपण वरणबट्टीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे जे आहे ना मी जो जाडसर म्हणजे असं गव्हाचं पीठ असतं ना ते घेतलेले आहे 2 वाटी, आणि मी खूप कमी क्वांटिटी मध्ये बनवत आहे, कारण मी शुअर नाही की ही 100% चांगलीच बनणार। आणि कधी कधी रेसिपीज बिघडतात तर कधी कधी सक्सेस होतात। सो बिघडली की मग वाईट वाटते, बराच मटेरियल जो आहे तो फेकण्यात जाते, त्यामुळे मी अगदी कमी क्वांटिटी मध्ये बनवत आहे। तर इथे बघा गव्हाच्या पिठामध्ये मी 2 चमच रवा घातलेला आहे, त्यात मग थोडीशी पांढरी तीळ जी असते ती घातली, त्यानंतर धना पावडर घातलं, थोडंसं सोप घातलेलं आहे, ओवा घातलं, हळद घातलं आणि मीठ घातलं, एवढं सगळं मिश्रण मी इथे घातलं। त्यानंतर वेदांत उठलेला होता आणि आज वेदांतला स्कूलला सुट्टी होती, त्यामुळे त्याला पाहिजे होतं दूध। सो दूध मी इथे कपामध्ये गाळलं आणि त्याची एकदम अशी वेगळी स्मेल आली, ज्याची स्मेल घेऊनच मला अक्षरशः उलटी येत होती। सो मग मी चिवच्या पप्पांना बोलवलं की तुम्ही एकदा म्हणजे चेक करा की खरंच हा दूध खराब झाला की काय। आणि तो दूध होता, कालचं दूध होता आणि शक्यतो आम्हाला असं वाटतं की खराबच झालं। तसं तर दूध फुटलेला नव्हता, मी छान गरम केला होता, तरी स्मेल इतकी खराब येत होती ना की खूपच। ते स्मेल बघून वेदांतही एकदा स्मेल बघून बघितला तर त्यालाही म्हणजे उलटी सारखं येत होतं, म्हणून मग मी ते दूध फेकूनच दिलं। त्यानंतर इथे गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं मळून घेते। सो चपात्याला आपण जसं मळतो ना तसंच मळायचं, फक्त हे थोडंसं कडक ठेवायचं आणि चपात्याचं आपल्याला एकदम सॉफ्ट मऊसूद लागत असते, तर तसं आपल्याला करायचं नाही। हे अगदी दगडासारखं असं कडक जे आहे ना ते पीठ असं छान मळून घ्यायचं, तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे मळून घेतलेलं आहे। सो याला मी काही म्हणजे असं खूप वेळ वगैरे ठेवत नाही। त्यानंतर मी इथे गॅसवर जे आहे उकळायला पाणी मांडलेलं आहे, त्यानंतर हे पीठ थोडंसं म्हणजे असं छान असं गोळा तयार करून घेतला आणि याच्या छान आता आपण पोळ्या लाटून घेऊया। तर तुम्ही असे जर आपल्याला वरणबट्टीची लेयर्स हवी असेल तर 3-4दा असं लाटून लाटून तुम्ही समोर बघू शकता, कारण मला शब्दात तेवढं सांगता येत नाही, त्यामुळे तुम्हीच बघून घ्या। तर असे जाडसर गोल गोल लाटून घ्यायची, त्याची मदतून कापून आपण त्याचे गोल गोल राऊंड करून अशा परत म्हणजे त्याचा गोळा करून परत लाटून घ्यायची, म्हणजे 2-3 वेळा हा प्रकार करून घ्यायचा। सो मी 2 वेळा केलं, याने काय होते ना लेयर्स खूप छान पडतात आणि जेव्हा आपण त्या बट्ट्या तळतो ना तेव्हा खरंच खूप असे खुसखुशीत होत असतात। सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। सो मला नाही माहिती आहे मी किती परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। सो मी पण फर्स्ट टाइम बनवत आहे, त्यामुळे मी खूप जास्त याचं म्हणजे असं म्हणजे खूप जास्त याची तारीफ तुम्हाला सांगू नाही शकत, कारण अजूनही म्हणजे मी म्हणजे ही वरणबट्टी जी आहे ते ट्राय केलेली नाही आहे। जसं जसं समोर तुम्ही व्हिडिओ बघाल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाणार। त्यानंतर बघा अशा पद्धतीने 4 गोळे मी तयार करून घेतले, परत परत लाटून लाटून हे गोळे तयार केले। आता याला आपण छान वाफेवर वाफवून घेऊया, कदाचित 20-25 मिनिटे छान। तर इथे मी डाळ सुद्धा म्हणजे माझी झालेली होती, कुकर खोलला मी आणि अगदी डाळला फोडणी घालून देते। तर जसं नॉर्मली आपल्या घरामध्ये वरण बनत असतं ना तर अगदी सेम तसंच म्हणजे बट्टीची डाळ जी आहे ती बनवून घ्यायची आहे। म्हणजे साधं वरण केलं तरी ठीक आहे, फोडणीचं वरण केलं तरी ठीक आहे। तर मी इथे छोटासा कांदा, टोमॅटो आणि जिरं मोहरीचं तडका, त्यामध्ये थोडं हिंग टाकला, थोडं लसण पाकळ्या टाकले, थोडं कढीपत्ता टाकला आणि थोडं टमाटर टाकून जे मी इथे बट्टीचं वरण जे आहे ते बनवून घेत आहे। आणि अक्षरशः जनरली सगळ्या घरी सेम असंच प्रकारचं वरण जे आहे ते बनत असते। आणि यासोबतच जे आहे चिवच्या पप्पांचं काय झालं ना, त्यांना असं वाटत होतं की ही डाळबट्टी बनवत आहे, तर त्यांनीही कधीच आयुष्यात खाल्ली नव्हती आणि बघितली सुद्धा नव्हती। सो त्यांना असं होतं की ही काहीतरी नवीन पदार्थ बनवत आहे, तर हिला बनवू देऊया, पण त्यांना म्हणजे डाळबट्टी खायचीच नव्हती। सो त्यांनी म्हटलं की नाही बाई माझ्यासाठी चपात्याच बनव, कारण उगाचच मग डाळबट्टी चांगली बनली नाही तर मग विनाकारण मग त्यांचा मूड ऑफ होईल, किंवा त्यांचं ऑफिस आहे आणि मग विनाकारण त्यांना उपाशी पोटी जे आहे ते ऑफिसला जावं लागेल, आणि तो रिस्क मी काही घेत नाही। कारण बरेचदा आपण नवीन कुठली रेसिपी आपण ट्राय करतो तर बरेचदा चुकते, बरेचदा बिघडते,
बिघडते तर बरेचदा सक्सेस होते. आता ही रेसिपी सक्सेस होणार आहे की बिघडणार आहे हे तर तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहात. तर मी इथे एक्स्ट्राचं थोडं कणिक जे आहे ते मळून घेतलं. म्हटलं चला यांच्यापुरतं 4 चपात्या जे आहेत ते मी यांना बनवून देऊन देते. तसं तर घरी हे 4 चपात्या खाऊन जातात, त्यानंतर टिफिनवरही सुद्धा 4च चपात्या नेतात. तर तेवढी काही माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, पण माझी उत्सुकता अशी होती की डाळबट्टी माझी खूप छान बनणार किंवा मी मनात असं विचार करत होतो की ही रेसिपी माझी सक्सेस होऊ दे. तर असंच माझी प्रार्थना जी आहे ती सुरू होती. आणि खरं सांगू तर मग मला तर आतुरता इतकी होती, मी लगेच म्हणजे खोलून बघत होती कुकर की शिजली की नाही. आणि मी एवढ्या एक्साइटमेंटमध्ये होती की मी थोडंसं त्या डाळ म्हणजे बट्टीचा कोपरा जे आहे ना ते कापून खाऊन बघितलं, ज्याची टेस्ट मला खरंच खूपच जास्त आवडली. मला असं वाटत होतं की हे तर आपण असंही खाऊ शकतो विदाऊट फ्राय करता. म्हणजे अशीच इतकी भन्नाट लागत होती ना की काय सांगू तुम्हाला. तर म्हटलं चला आता यांच्यासाठी आपण चपात्या बनवून घेऊया, कारण यांना ऑफिसला जायचं होतं तर थोडा उशीर झालाच होता. कारण डाळबट्टी म्हटली तर खूप सारा तामझाम असतो, सो त्याच्या मागे खूप टाइम निघून जातो. तसंही आज मी स्वयंपाक खूप उशिरा केला होता, म्हणून मग यांच्यासाठी चपात्या जे आहेत ते आतापर्यंत तर मला असं समजलं होतं की आपली ही रेसिपी जी आहे 90% सक्सेस झालेली आहे. आणि थोडा माझ्यामध्ये कॉन्फिडन्सही आला होता की चिवच्या पप्पांना नक्कीच आवडणार, म्हणून मी चपात्या बनवणं प्रॉपर इथे स्टार्ट केलं. म्हटलं आधी ही बट्टी तळून घेते आणि त्यांना एकदा म्हणजे खायला देऊन बघते, त्यांना टेस्ट करायला लावते. जर त्यांना आवडेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपल्या आयुष्यामध्ये डाळबट्टीचा स्वागत होणार आहे. म्हणजे जर खूप छान बनेल तर नक्कीच आपण म्हणजे कुठली रेसिपी आपली जर सक्सेसफुल झाली तर आपण नक्कीच तिला वारंवार बनवत असतो. त्यानंतर इथे सगळ्या बट्ट्या थंड होऊ दिल्या आणि कापून घेतल्या, लगेच तेलामध्ये तळून घेतल्या, कारण मला खूप घाई झाली होती. सो चिवच्या पप्पांना ऑलरेडी मी जेवण दिलं होतं. म्हटलं त्यांचं जेवण उरकण्याच्या आधी माझी ही रेसिपी तयार होऊन त्यांच्या पोटात गेली पाहिजे, हाच माझ्या डोक्यात जो आहे तो विचार सुरू होता. म्हणून पटापट इथे सगळ्या बट्ट्या ज्या आहेत ते तळून घेतल्या. आणि मला तळताना एक गोष्ट लक्षात आली की आपण जर ती प्रोसेस जेव्हा आपण मागे केली होती, म्हणजे गोळा करून त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून परत लाटून, ही प्रोसिजर आपण जर 2 ते 3 वेळा जर रिपीट केले ना तर त्याच्या लेयर्स खूप म्हणजे साऱ्या पडत असतात. तसं तर याच्याही लेयर्स खूप छान आल्या होत्या आणि अगदी तुम्ही इथे बघू शकता खूप छान तळल्यावर अगदी ब्रेड जसा असतो ना, ब्रेड सारख्याच म्हणजे या दिसायला दिसतात. आणि याची टेस्ट ना खरंच खूपच भन्नाट लागत असते. मी व्हॉइस ओव्हर 2-3 दिवशी देत आहे, त्यामुळे आता मी सस्पेन्स तुम्हाला इथे म्हणजे क्लिअर करते की या डाळबट्टीची म्हणजे रेसिपी जी आहे ना ती सक्सेस झाली होती. इतकी प्रचंड सुंदर झाली होती ना की काय सांगू तुम्हाला, अगदी खूपच स्वादिष्ट झाली होती. म्हणजे फर्स्ट टाइम मी कुठली रेसिपी केली आणि ती सक्सेस झाल्यावर जो आनंद असतो ना तो खरंच खूप भारी असतो. त्यानंतर सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या. फक्त एकच दुःख या गोष्टीचं होत होतं की परत जास्त बनवायला पाहिजे होतं, कारण चिवच्या पप्पांना जेव्हा मी खायला दिले ना तेव्हा त्यांना इतकी आवडली की त्यांनी सगळ्या चपात्या ठेवून दिल्या आणि त्यांनी म्हटलं की आता मी चपात्या वगैरे नेणार नाही, सो मला टिफिनमध्ये तू डाळबट्टीच दे. तर मी त्यांना म्हटलं की मी खूप काही क्वांटिटीमध्ये ही बनवलेली नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला 2 चपात्या देते आणि 2 चपात्याऐवजी मी तुम्हाला डाळबट्टी देते. म्हणून 2 चपात्या त्यांच्यासाठी बनवून घेत आहे. सो नेक्स्ट टाइम आता भरपूर क्वांटिटीमध्ये करावं लागेल, कारण खरंच खूपच छान म्हणजे खूपच भन्नाट झाली होती. आता कायच सांगू मी तुम्हाला. गोष्ट सांगू का तुम्हाला, मी अशी भुक्कड पर्सन आहे ना की मी अशी एखादी नवीन कुठली रेसिपी जर बनवली तर ते बघूनच मला प्रचंड भूक लागत असते. म्हणून म्हणजे मला असं वाटत होतं की मी कधी कधी हे खाणार आणि कधी कधी नाही. त्याआधी म्हटलं पूर्ण किचन ओट्यावर जो काही पसारा झालेला आहे तो पूर्णपणे क्लीन करून घेऊया. अगदी छान ओटा वगैरे मस्त असं क्लीन नीटनेटकं झालं की आपण निवांत म्हणजे बिना टेन्शनने मस्त आपण आपली डाळबट्टी जी आहे ती एन्जॉय करता येतं. म्हणून मी 2-5 मिनिट काढून लगेच हा पूर्ण ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला. अगदी सगळे डब्बे वगैरे जे काही फ्रीजमधून भांडी काढली होती ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. त्यानंतर ओटा वगैरे असं स्वच्छ करून झालं की मग 90% आपले किचनचे कामं जे आहेत ते होऊनच जातात. आता राहिलं जो भांड्याचा पसारा, ते तर आता जेवण उरकल्यानंतर मग तो भांड्याचा पसारा जो आहे तो मी आवरून घेणार. त्याआधी मला इतकी भूक लागली होती की कायच सांगू, मी अगदी ताट असं सजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं झणझणीत डाळबट्टीचं जेवण जो आहे तो शेवटी माझ्या पोटात गेलेला आहे आणि खरंच प्रचंड सुंदर झाली होती. आता मी खूप जास्त काही तारीफ करत नाही, सो चला असो आता.
तर चला, जेवण वगैरे सगळं आवरलं होतं, सगळी भांडी कुंडी सुद्धा आवरून घेतलेली होती आणि आता माझ्याकडे थोडंसं वेळ होतं म्हणून म्हटलं चला आता बनाना फर्टिलायझर आपण तयार करून घेऊया. तसेही मी माझ्या झाडांना बरेच दिवस झाले कुठलाच लिक्विड फर्टिलायझर दिलं नाही. आता वेळ आहे माझ्याकडे आणि त्यातल्या त्यात चिऊ वेदांतने आत्ताच 2 बनाना खाल्ले. सो त्यांचं पील फेकण्यापेक्षा म्हटलं याचा काहीतरी फायदा आपण आपल्या झाडांसाठी सुद्धा करून घेऊया. आणि अशाच बऱ्याच वेस्ट वस्तू असतात ज्याचा उपयोग आपण गृहिणी बऱ्याच गोष्टींमध्ये करत असतो आणि झाडांसाठी किचन वेस्ट असो किंवा कुठलीही असं लिक्विड फर्टिलायझर असो तो खूपच वरदान असतं. तर यासाठी फक्त आपल्याला 2 वस्तू लागतात. एक तर आपल्याला एक डब्बा लागतो, त्यासाठी 2 कितीही आपण म्हणजे 2-3 असे जेवढे बनाना पील असतात ते आपण घेऊ शकतो आणि साधं सुद्धा पाणी लागते. सो मी केळीच्या सालीचे छान छोटे छोटे तुकडे केले आणि या बॉटलमधले घालून घेतले आणि त्यात बॉटलभर पाणी घेतला. आता हे 2 ते 3 दिवस आपण असंच ठेवून देऊया आणि त्यानंतर याला गाळून डायल्यूट करून आपण आपल्या झाडांना देऊ शकतो. सो झाडांना देताना मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. त्यानंतर कालच्या दिवशी ना खूपच असं पाणी सुरू झालं होतं अगदी सायंकाळी. सो कपडे थोडे माझे काही सुकलेच नाही, म्हणजे थोडे थंड थंड कपडे असतात ना तशा टाईपचे होते. त्यामुळे मी दुसऱ्या बेडरूममध्ये बेडवर पूर्ण कपडे टाकून दिलेले होते. रात्रभर छान फॅनमध्ये सुकले. आता म्हटलं चला यांच्या घड्या घालूया. तसंही आज गौरी पूजन आहे त्यामुळे मला खाली सुद्धा जायचं आहे आणि काही फोटो वगैरे जे आहेत ते मला काढायचे आहे. त्यानंतर मी घरातले कामे करून ज्या इथे खाली आलेली होती. सो आमच्या ओनर ताईंकडे त्यांच्याकडे पूजा होती. सो अशा 2-3 बायका ज्या आहेत ते एकत्र करून पूजा करत होत्या. मी मस्त यांचं बघून यांचा व्हिडिओ जो आहे तो शूट करून घेतला. बघता बघता 3 वाजले आता आणि 12 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत मी दोघांनाही म्हणजे चिऊ आणि वेदूलाही अभ्यासासाठी घेऊन बसली होती. त्यांनी 3 वाजेपर्यंत अभ्यास केला पण 2 वाजता मला इतकी म्हणजे झोप येत होती ना की काय सांगू तुम्हाला. म्हटलं चला बरेच दिवस झाले मी दुपारी झोपलीच नाही म्हणून म्हटलं आज दुपारी इतकी झोप येत होती की प्रचंड, म्हणून मस्त असं 1 तास जे आहे ते झोपून घेतलं. वाडे वेकडे फेस करू नको. सो 1 तासाची मस्त झोप घेतली आणि माझ्या बाबतीत तरी असं आहे, तुमच्या बाबतीत माहित नाही. मी जर 1 तास झोपीन ना अगदी माझा चेहरा फुगल्यासारखा होऊन जातो आणि माझा वेटही वाढतो. त्यामुळे मी अक्षरशः म्हणजे खूपच म्हणजे कमी करते. मी शक्यतो दुपारी झोपतच नाही आणि जर 8 दिवस जर मी कंटिन्यू दुपारी झोपीन तर 10-12 किलो तर माझं वजन वाढतो आणि हे मी गॅरंटी सांगू शकतो कारण नेहमी माझ्यासोबत असंच होते. युट्यूबच्या आधी मी खूप झोपायचे. आता जेव्हाच युट्यूब सुरू केलं तेव्हाच तर मला म्हणजे वेळाची कमतरता असते. त्यामुळे मला असं वाटतं की झोपण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा माझे जे महत्वाचे कामं आहेत ते केले पाहिजे म्हणून मी रोज म्हणजे टाळत असते. पण आज माझ्या झोपेवर काही कंट्रोलच नव्हता म्हणून 1 तास मस्त झोपून घेतलेली आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून अंदाजा लावू शकता. त्यानंतर फ्रेश झाली. फ्रेश होऊन आता मला पटक्यात जे आहे ते तयारी करून मला जायचं आहे माझ्या फ्रेंडकडे हळदी कुंकूसाठी. त्यात चिऊला मला तिच्या ट्युशनला सोडून यावं लागेल. त्यानंतर मग मी रेडी होणार आणि मग वेदांतला घेऊन मी माझ्या फ्रेंडकडे, चांगलं ना बेटू, त्यानंतर वेदांतला घेऊन मी माझ्या फ्रेंडकडे जाते. सुरू असतात. सो असं काही असते आमचं दिवसभरचं रुटीन, एका मागे एक जे काही ना काही सुरू असते दिवसभर. तसं तर आज आणि उद्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे आज म्हणजे तेवढं काही मला कामं तर नव्हतीच मला आज शक्यतो, म्हणून डोकं अगदी शांत होता म्हणून मला इतकी म्हणजे गाढ झोप लागली. सो चला असो आता पटक्यात जे आहे ते तयारी करते. तयारीमध्ये मी आज साडी घालणार आहे. सो साडी काढून आलेली आहे. साडीचा लुक मी नक्की शेअर करते. सो चलो. तर बघा छान इथे रेडी झाली मी मस्तपैकी, पण बाहेर अक्षरशः इतका मुसळधार पाऊस सुरू आहे ना की आम्हाला निघताच येत नाही आणि 4:30 वाजता रेडी झाली होती. सो आता 5 वाजले. अक्षरशः वाट बघत आहे की कधी हा पाणी थांबेल आणि मी कधी घराबाहेर पडेल. सो 2-3 घरी जायचं आहे मला. सो ही साडी जी आहे अशा पद्धतीने वेअर केलेली आहे. सो ही साडी जी आहे ना माझ्या लग्नामध्ये माझ्या मम्मीने रूपवंतासाठी दिली होती. सो अक्षरशः म्हणजे मी ही साडी 10 वर्षानंतर नेसली आहे. म्हणजे जेव्हा लग्न झालं ना त्या वर्षी बरेचदा नेसली होती, त्यानंतर ही अलमारीतच ठेवून आहे आणि आज या साडीचा मुहूर्त निघला. म्हटलं चला काहीतरी जुन्या आठवणी ताज्या करूया आणि म्हणजे 10 वर्षानंतर ही साडी मी नेसलेली आहे.